इथला आहे ना ऊस तुटून गेला बघा. आणि ऊस असं पीक आहे ना, एकदा तुटून गेलं ना तर 3 वेळा ते ऊस येतो खोडव्याचा. आता बघा पाणी द्यायला सुरुवात केली यांनी. दिसते काय प्रत्येक सरीत बघा पाणी चाललंय. बाबळ तुडली पण बाबळी बरोबर घरटी होती ती पण खाली आली. बेकार गावले. गुड मॉर्निंग. काय म्हणते मॅनेजमेंट? मजेत ना? मी पण मजेत. आता जाऊन आलो वॉकला. वॉक करून आलो आणि सगळं मटेरियल आलं आपलं. सगळे बेसचं सगळं. आता पायल फाउंडेशन काल करायचं होतं. काल माणसं येणार होती देवदिवाळी म्हणले. पण काय राव कॉन्ट्रॅक्टर आमची म्हणले काल तर त्यांचं झाले कॅन्सल. आज सकाळपर्यंत काय फोन आला नाही. आता आज येतात का बघू. काय झाले कॉन्ट्रॅक्टरचे कामं म्हणलं असे असतात. आज उद्या आज उद्या आज उद्या बघू. जरा वेट करू काय होते. आज सुट्टीच आहे म्हणा सॅटर्डे संडे. तो देखते फिर क्या होता है. पोरांचं झालं का पोरांना सोडायला जायला लागतं. मातोश्री काय करतात आमच्या काहीतरी करतात. होईल का जीवन प्रत्येकासाठी वेगळं असतं. प्रत्येकाचा संघर्ष वेगळा. आपण एवढं सामान घेऊन पुरगीला डोक्यावर सामान आणि पुरगी बरोबर घेऊन चालायचं. गाडी आली आमची. पोरी रेडी झाले. चला लवकर. बहुतेक आम्ही लास्ट काल पाईल्सवाले येणार होते. ती पाईल्सवाल्यांनी केले कॅन्सल आज. त्याला काही ड्रॉइंग भेटलं नाही असं तो म्हटलं. थोडं मिसकम्युनिकेशन झालं आणि त्याच्यामुळे पाईलचा प्लॅन झाला कॅन्सल. तो प्लॅन कॅन्सल झाला. एक बरेच दिवसाचा प्लॅन होता राजसरीच्या इकडे जायचो. राजसरीच्या आजोळी जायचो तो वडजूला फलटणमध्ये. आता आम्ही तिकडे झाले. गाडी आता धुतली पण आम्ही. धुवून झाली सगळी. आता फक्त पाणी मारतो. राजश्री चालू कर. पाणी मारली की चकाचक. काय झालं लय दिवस झालं गाडी धुतलीच नव्हती. त्यामुळे लय खराब झालेली. त्या पाहुण्यांच्याकडे जाताना जरा गाडी चकाचक पाहिजे. नाही तर पाहुणे म्हणतात लागेल काय गाडी. अरे चलो तर पाणी मारून कलटी मारून पोरांना शाळेतनं घेणार. ओके तर आम्ही झालोय रेडी. आता गाडी पिढी धुतली एकदम चकाचक केली. जेवण बिवण केलं जरा. सासरवाड्यात जायची त्यामुळे आजी सासरवाड्याला तिथं पण जाऊन जेवायचे घर थोडंसं एवढं जेवले. आता काय पोरी अजून आलेले शाळेत. आता आम्ही जातो शाळेतच त्यांना घेणार आहे. गाडीला काय होते लय दिवसात गाडी धुतली त्यामुळे एकदम चकाचकच निघाले. आता पोचले जायचं परत. स्वेटर घातलं नव्हतं आज. तिला स्वेटर आणलेलं म्हणजे जाई घालतच नाही बघा. जुड्याचं कुठं राहिलं स्वेटर. जुईने घातलेलं का सकाळी चेक केलं पाहिजे. आपण दिलं ना मला आठवते मी जाईने नव्हतं घातलं. जुईने घातलं होता. राजश्रीच्या मैत्रिणीचं घर आहे. मैत्रीण दिसते का? आत होती बघ. आत होती. आता दारात आत येईल. जुड्या मम्मा झोपलेली ना? कशी झोपलेली? कशी तू कशी असती? तू कशी असती? जुडे ना जुडे इतकी अँटिक असते. लय भारी असते. जुड्या एकदा दाखवू की जुड्या. तसं नाही आता भारी. आता परत 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 हसायला. आंबट झालं आंबट ना. आम्ही आता थांबलोय. उसाचा ज्यूस पिला. राजश्रीला नको फक्त जाईला आणि जुईला हवंय. होय ना जाई? मला पण नको. ज्यूस आलेला. जुड्या पिकी ये. अरे अरे ना तिकडे तिकडे जा. तिकडे जाता आम्ही तिला शिवला. इकडे जुड्याला मिशी आली. मिशी पी लवकर. संपव चल. संपव बर. संपव लवकर चल. जाई संपव. तू जायला नाही आली मिशी. चला बघू 1 2 3 कोण संपवते पटकन. बर नाही लावत. चल. ती वेडी विचारते मला गर्लफ्रेंड आहे का तुला. कसं सांगू मी तिला. या गाडी पुढे काही सुचत नाही मला. त्या बात हे आलं तडवळे. आणि काल बघा आपण इकडे झालो. परवा दिवशी मी इकडे झालेलो. काल दुसऱ्या साईडला होतो. आणि हा रस्ता एवढा डेंजर होत चालला ना दिवसेंदिवस. जुड्याचा मागे गेले. खूप भयानक होत चाललंय. रस्ता लवकर लवकर मोठा केला पाहिजे. चौपदरीकरण झालं पाहिजे. नाहीतर मोठ्या गाड्या इथनं बंद केल्या पाहिजेत. नंतर इकडे टोल चालू केला पाहिजे. त्याशिवाय हायवेचे ट्रॅफिक सुद्धा इकडे इकडे डायव्हर्ट होणार नाही. लय भयानक डेंजर रस्ता झाला सगळ्या. गाडी चालवताना लय भीती वाटते बाबा. तेव्हा रस्ता असा पाहिजे मग गाडी चालवायला मजा येते. नंतर जायला तो घाणेरडा रस्ता
सातारा लोणंद. आणि हा रस्ता बघा लोणंद फलटण, किती क्वालिटी रस्ता आहे निवांत. काल पण मी हा रोड न आलो होतो, काल सॉरी परवा दिवशी. एक नंबर वाटतं, पण राव तो लयच घाणेरडा रस्ता आहे. जुई आहे ना जुई, मगाची तर नव्हा इथं बसली 2 सीटांच्या वर. तिला म्हणलं खाली बस, खाली बसणच, पण ते मला खाली बसायला अजिबात आवडतं. होय ना जुई, इथं बसायला आवडते का तुला? जाई तर झोपलीच. सगळेच झोपले का रे तुझे? आपण दोघं झोपलो ना. हा हे आलं राजश्रीचं आजोळ वडचल कचरा मुक्त. कुठलं तिथनं जायचं का? त्या पांडुरंग कृपापासून उजवीकडे का? राजश्रीचं आजोळ एकदम असं हे काय म्हणतात फॉरेस्ट एरिया सारखं आहे असल्यासारखं. झाडच झाड आहे. कुठल्या साईडला? उजव्या साईडला ना. आला पावसाळ्यात अवघडच असतं इकडं. आलो राजश्रीच्या आजोळात. हे सगळं आपलंच आहे. बोलू आवर जावर. कुठं घेऊ गाडी? तिकडं का? या सगळ्या गाडी आपल्याच आहे. तिकडे लई झाड असल्यामुळे वातावरण एकदम प्लीझंट आहे. प्लीझंट. चला आता पाहुण्याने जातो, त्यांच्या पुढे काय ब्लॉक करत बसणार नाही तर पाहुणे म्हणतील याड आहे. घर बघ कसं क्वालिटी दिसते, छान दिसते की नाही घर. हे झोपडी आहे 50 वर्षापूर्वीचे. येस, मामा आत्ता माझी सांगत होते 50 वर्ष झाले त्या घराला. मामांच्याकडून जरा माहिती घ्यायची का आपण? मामाला विचार. हॅलो, हे बघा आमचे मामा, राजश्रीचे मामा. घर कसं क्वालिटी आहे की नाही. अरे ही बदलायला लागत असेल का पावसाळ्याच्या सुरुवातीला? हे बघा आमच्या आज सासर ना, आज काय आज सासर. हा आज सासूचं आमचं घर वगैरे छान आहे. जुनं पूर्णपणे सारावलेलं आणि वर पण आहे ना हे शाकारलेलं असं सगळं. आणि फोटो बिटो बनले जुने जुने सगळे. आमच्या सासूबाईंच्या आई तर बाहेर आहेत. सगळे जुने फोटो छान छान. हे राजश्रीची आई. राजश्री सारखे दिसतात. एक नंबर एक नंबर. नाही चावत ना, तुझ्यासोबत खेळत नव्हते. तुला ओळखते चकदुम करते चकदुम. आम्हाला किती वर्ष झाले ह्या झोपडीला? 50 वर्ष झाले. कसं काय मेंटेन कसं करता तुम्ही? किती वर्षातून परत सगळं वरचं काढायला लागतं काय? 2-3 वर्षातून. होय का? 2 दिवस एकटेच करता का अजून कोणाला लागतं जोडीला माणूस? होय का? आपल्याला नाही जमत ना अजिबात. गळत नाही ना कसलं? आणि अच्छा ती पाईप काढली का ती त्यातनं याला धूर याला व्हेंटिलेशनला? बेस्टच काम आहे. पण मामांनी नवीन इकडे घर बांधले पण राहिलं सगळं इकडेच असतं. तिकडेच असतं ना तुम्ही बऱ्यापैकी सगळं. सुंदर काढलं का नाही घर? इकडे आल्यावर मामाच्या गावात काय सुट्टी देणार, रानात जाऊन बीट घेऊन आली फ्रेश. वा चला चला आता आवर. ओके तर हे आला वॉटर फाटा. आता इथनं सरळ राईड घ्यायचं आणि कल्टी. आमचं काम झालेलं आहे. काम नाही, आम्ही ऍक्च्युली भेटायला आलो होतो राजश्रीच्या आजोळी. आता इथनं राईट इकडं फलटणला आणि इकडं घरी. चलो सनसेट व्हायला आलाय. समोर बरोबर कसं ऑरेंज लाईट बसवली आणि काय झालंय सनसेटला वेळ अजून ते ढग आलाय मोठा आणि त्यांची मस्ती चालली बघा. नुसती मस्ती करत होते बारकले आगाव. सनसेटला बरोबर
आता वाजलेत किती, बरोबर 7 वाजलेत आणि आम्ही घरी पोहोचलेलो आहे. चिंचनेर मंदिरमध्ये आमचं स्वागत झालेलं आहे. बोका कसा हसला मागे. आता मी यांना सोडतो आणि मी त्यांना सातारला. चला उतरा. मगाशी घरी आलो, आवडलं जरा फ्रेश बीच झालं आणि आता मी आलो सातारला. झालं उघडं प्रचारासाठी, जरा प्रचार गावात होतो आणि सातारा वातावरण 10-15 एवढं मस्त आहे. येणार तुम्हाला दाखवतो. प्रत्येक चौकात प्रत्येक ठिकाणी पोरांची गर्दी, कार्यकर्त्यांची गर्दी नाही का. तर आम्ही पोहोचले साऊथपर्यंत. थंडी जरा कमी झाली, तुम्ही अवघड झालं.